नमस्कार. ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. असेच सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जवळपास 490 जागांसाठी भरती निघालेली आहे. ही एक सरळ सेवा भरती आहे व परमनंट जॉब आहे. एकूण पदसंख्या आहे 490. पदाचे नाव आहे, वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे. त्याच्यात पदाचे 1 नंबरचे पद आहे फिजिओथेरपिस्ट 2 पदसंख्या आहे. औषध निर्माता 14 पदसंख्या आहे. कुष्ठरोग तज्ज्ञांना 3 पदसंख्या आहे. स्टाफ नर्स जो नर्सिंग कोर्स केलेला असतात त्या विद्यार्थ्यांसाठी 78 पदसंख्या आहे. क्षयकिरण तज्ज्ञांना 6 पदसंख्या आहे. हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन 1 पदसंख्या आहे. मानस उपचार समुपदेशक 2 पदसंख्या आहे. प्रयोगशाळा तज्ज्ञांना 1 पदसंख्या आहे. लेखपाल वरिष्ठ लेखापरीक्षक 6 पदसंख्या आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 58 पदसंख्या आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत 12 पदसंख्या आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 8 पदसंख्या आहे. चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 पदसंख्या आहे. अग्निशामक फायरमन पदासाठी 138 पदसंख्या आहे. कनिष्ठ विधी अधिकारी 2 पदसंख्या आहे. क्रीडा पर्यवेक्षक 1 पदसंख्या आहे. उद्यान अधीक्षक 2 पदसंख्या आहे. उद्यान निरीक्षक 11 पदसंख्या आहे. लिपिक व टंकलेखक याच्यासाठी 116 पदसंख्या आहे. यासाठी तुम्हाला टायपिंग कोर्स आवश्यक आहे. लेखा लिपिक 16 पदसंख्या आहे व आया यासाठी 2 पदसंख्या आहे. अशा एकूण 490 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. पद क्रमांक 1 साठी तुम्हाला MPTH फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 2 साठी तुम्हाला B फार्मसी किंवा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 3 साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण पॅरामेडिकल लेप्रेसी टेक्निशियन कोर्स व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 4 साठी तुम्हाला BSc नर्सिंग किंवा 12वी उत्तीर्ण GNM व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 5 साठी तुम्हाला BSc फिजिक्स व रेडिओग्राफी डिप्लोमा व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 6 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण व कुष्ठरोग तज्ज्ञांना कोर्स आवश्यक आहे. पद क्रमांक 7 साठी तुम्हाला MA क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट कन्सल्टेशन फिजिओलॉजिस्ट आणि 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 8 साठी तुम्हाला BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी व DMLT हा कोर्स आवश्यक आहे व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 9 साठी तुम्हाला BCom कंप्लीट आवश्यक आहे पदवी व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 10 साठी तुम्हाला स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. पद क्रमांक 11 साठी तुम्हाला विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. पद क्रमांक 12 साठी तुम्हाला यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे व पद क्रमांक 13 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा अग्निशमन 6 महिन्याचा अग्निशमन कोर्स आवश्यक आहे व 3 वर्ष अनुभवासह जड वाहन चालक परवाना आवश्यक आहे. पद क्रमांक 14 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण 6 महिन्याचा अग्निशमन कोर्स आवश्यक आहे. पद क्रमांक 15 साठी तुम्हाला विधी पदवी व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 16 साठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी BPED व SAI कडील डिप्लोमा व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 17 साठी तुम्हाला BSc किंवा कृषी बॉटनी फॉरेस्ट्री वनस्पतीशास्त्रातील पदवी आवश्यक आहे व 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पद क्रमांक 18 साठी तुम्हाला BSc किंवा कृषी बॉटनी फॉरेस्ट वनस्पतीशास्त्रातील पदवी आवश्यक आहे. पद क्रमांक 19 साठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर त्याच्याकडे संगणक मराठी टंकलेखन 30 प्रति शब्द मिनिट व इंग्रजी 40 प्रति शब्द मिनिट आवश्यक आहे. पद क्रमांक 20 साठी तुम्हाला BCom व संगणकावरील मराठी टंकलेखन 30 प्रति शब्द मिनिट व इंग्रजी 40 प्रति शब्द आवश्यक आहे. पद क्रमांक 21 साठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किंवा 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. सदर भरतीसाठी वयाची अट ही 1 जुलै 2025 रोजी पद क्रमांक 13 व 14 18 ते 30 वर्ष आहे व उर्वरित सर्व पदे हे 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात व मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षाची सूट आहे. नोकरीची ठिकाणे सर्वस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा फी आहे व मागासवर्गीय व अनाथ यांसाठी 900 रुपये परीक्षा फी आहे व माजी सैनिक व दिव्यांग या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 जुलै 2025 रोजी 11:55 च्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे. सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक ड्राईव्ह आहे त्या लिंक ड्राईव्हवर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात वाचू शकता व त्याच्यानुसारच तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला CDN3 digitalization.e-form या
वेबसाईटला जायचं आहे व या वेबसाईटला जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे व तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून एक्झाम फी पेड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे व एक कॉपी तुमच्या भवितव्यासाठी तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवायची आहे. सदर कल्याण डोंबिवली महानगर परीक्षेविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला kdmc.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर परिषद सर्व माहिती उपलब्ध आहे, तुम्ही पाहून अर्ज करू शकता. सदर भरती ही एक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतखाली आहे व महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे एक गव्हर्नमेंटच नोकरी आहे व ज्यांचे पण शैक्षणिक पात्रता ग्रहण करत असाल तर तुम्ही नक्की या भरतीला अर्ज करा.